लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्या सणाच्या आधीच थेट भेट आता मिळणार आहे. ₹21 वाटप सुरू झालेले आहे. नवीन यादी तयार झालेली आहे. लाडक्या बहिणींना पाडव्यानिमित्त 2 गिफ्ट वाटप हे सुरू करण्यात आलेले आहेत. एक गिफ्ट लाखो रुपयांमध्ये असणार आहे, दुसरा हजारोंमध्ये. तर यामध्येच आपण डिटेल माहिती बघणार आहोत, कारण महिलांना गुढीपाडव्या आधीच मोठी जी काही बातमी आहे ती मिळणार आहे. आदित्य तटकरे यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी सर्व काही आता आपण सांगितलेलं आहे. आपण डिटेलमध्ये माहिती ही बघणार आहोत. मोठी भेट हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या आधीच सणाला ती भेट आपल्या लाडक्या बहिणींसाठी हे सरकार आता देण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. काय असणार आहे ही भेट आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींना जे काही एप्रिलचा हप्ता आहे त्याबरोबर 10 ते 25,000 रुपये एक वेगळे अनुदान, तसेच 24 लाख महिलांना साडीसुद्धा वाटप मिळणार आहे. आता साडी तर मिळणारच आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजूनही मार्च फेब्रुवारीचे हप्ते आले नाहीत त्यांना ते सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. सोबतच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे ह्यासाठी जी काही नवीन नियमावली आहे ती नियमावलीसुद्धा आलेली आहे. आपल्याकडे यादीसुद्धा आलेली आहे. तुमचं नाव यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जे काही आता नियम बदलले आहेत त्याच्यामध्ये नियमांमध्ये 5 बदल केलेले गेलेले आहेत. अंगणवाडी सेविका आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी हे तुमच्या घरी येऊन हे अर्ज पडताळणीमध्ये 5 वस्तू तुमच्या घरात चेक करत आहेत. तर त्या 5 वस्तू कोणत्या आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. कारण जी काही पैसे आहेत ₹21 हे फक्त त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे जी लाडकी बहीण अर्ज पडताळणीमध्ये पास होणार आहे. जी लाडकी बहीण बाद होईल तिला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. आता बघा, एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली, पण काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल कोणते आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला एक एक करून आपण सगळे डिटेल हे करूया. एप्रिलचा हप्ता वाटप सुरू, परंतु यादीमध्ये तुमचं नाव अर्ज पडताळणीनंतर पहिला जो बदल आहे तो म्हणजे आता बघा, 4 चाकी वाहन जर तुमच्याकडे असेल, पण जर तुम्ही तुमच्या म्हणजे सेपरेट राहत असाल, सासू-सासऱ्यांपासून सेपरेट राहत असाल आणि तुमची जर 4 चाकी गाडी ही सासू-सासऱ्यांच्या नावावर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. जर तुम्ही विभक्त राहत असाल म्हणजे सेपरेट राहत असाल, जर तुमच्या नावावर गाडी नसेल पण सासऱ्याच्या नावावर आहे, तर तुम्हाला योजना चालू राहणार आहे. आणि हा एक चांगला बदल झालेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर पहिलं असं होतं की तुमच्या अख्ख्या कुटुंबात कोणाकडे जरी असेल तरी नाही, पण आता तसं नाही. त्यामुळे हा चांगला बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. आता भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही, तर पटकन आधी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, कारण अर्ज पडताळणीमध्ये ते एक चेक केलं जातं. दुसरी गोष्ट, तुमचं इन्कम टॅक्स कोण भरत आहे का हे सुद्धा चेक केलं जातं आहे. त्यामुळं कोण इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं या महिला व बालकल्याण विभागाला डेटा आलेला आहे, तर ते तर खोटं बोलू शकत नाहीत. दुसरं म्हणजे RTOकडून सुद्धा डेटा आलेला आहे. तिसरं म्हणजे रेशन कार्डचं EKYC. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, रेशन कार्डची EKYC केलं नसल्यामुळे त्यांचं नाव ऑनलाईन तिथं दिसत नाही, आणि जर ऑनलाईन तुमचं नाव तिथं दिसलं नाही तर मात्र तुम्हाला इतर योजनांचा आता इथं लाभ मिळणार नाही. आता बघा, तुम्ही म्हणाल काय गिफ्ट आहे, तर बघा 2 गिफ्ट आहेत लाडक्या बहिणींना. पहिलं म्हणजे साडी आणि आनंदाचा शिधा हे एक गिफ्ट, आणि 20 लाख घरे ग्रामीण असो शहरी असो दोन्ही विभागातील लाडक्या बहिणींना अनुदान हे वाटप आहे. शहरातल्या ज्या लाडक्या बहिणी त्यांना 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे, आणि ज्या ग्रामीण आहेत त्यांना 1.5 लाख रुपयापर्यंत, 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत घरकुलासाठी त्यांना अनुदान मिळत आहे. हे पाडव्यासाठी गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना आहे. सोबत आनंदाचा शिधा आणि लाडक्या बहिणींना साडी हे सुद्धा आता मिळणार आहे. तर तुम्हाला मी आता सांगितलं की जर तुमचं यादीत नाव असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. सोबतच पाडव्याच्या आधीच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. आता 2 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. ₹1660 याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती जमा उद्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या सोमवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत म्हणजे 8 दिवस हे जे वाटप आहे ते होणार आहे. कारण आपण जर बघितलं तर रविवारी गुढीपाडवा असल्याकारणानं शनिवारी बँक बंद, रविवारी सुट्टी, त्यामुळं सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसामध्ये तुम्हाला जे काही वाटप आहे ते सगळं वाटप जे आहे ते होणार आहे. मागचे कोणाचे हप्ते राहिले असतील ते सुद्धा हप्ते तुम्हाला जमा होतील. ₹21 जमा होतील. सोबतच तुम्हाला मी आता सांगितलं की लाख रुपयामध्ये जे गिफ्ट आहे घरकुल ते सुद्धा मिळणार आहेत. आणि ज्यांच्या घरी लेक आहे म्हणजे मुलगी आहे त्यांना लेक लाडकी योजनेमध्ये ₹1,01,000 हे सुद्धा मिळत आहेत. तर तुम्ही त्याचा अजून फॉर्म भरला नसाल तर अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही त्या योजनेचा सुद्धा फॉर्म भरू शकताय. घरकुलचा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन भरायचा आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही नियमांमध्ये जर नाही बसले, जर तुमचं उत्पन्न वाढलं, 4 चाकी असेल, तर तुम्हाला यातून बाद केलं जाईल आणि कुठल्याही इथून पुढे योजनेचा तुम्हाला आता लाभ हा मिळणार नाही. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही नियमांमध्ये बसता का, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार आहेत का, आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कारण आता बघा, तुम्हाला आदिती तटकरे मॅडम स्वतः हे सांगणार आहेत की काय अजून याच्यामध्ये सुविधा आपण करणार आहोत. ₹21 बाबतीत सुद्धा त्यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्यांची
एकंदरीत आपण डिटेल माहिती आता आपण स्वतः अदिती तटकरे मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बघा, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स त्यांनी दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर तुम्हाला याची सगळी एकंदरीत डिटेल माहिती मिळणार आहे। कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा वाटप सुरू करायचा आणि तो वाटप सुरू करताना काही नियमावली आता मी तुम्हाला जर सांगितलं ते आता स्पष्टीकरण स्वतः तिथं त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळं काही त्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स असतील तर ते सुद्धा क्लिअर होणारच आहेत। परंतु लक्षात घ्या, मी जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवा। आता तुम्ही बघा अदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्यात, चॅनलला सबस्क्राईब करा। तो 2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये। याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या। कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत। याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये।